नमस्कार रसिक हो, माया स्वरगंध या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. रामायण आणि महाभारत या महाकाव्यात काळाच्या पडद्याआड गेलेल्या काही स्त्री व्यक्तिरेखांना मी आपल्यासमोर उजागर करत आहे. या व्यक्तिरेखेची आजची महाशलाका आहे एकाकी विदीर्ण स्त्रीत्वाचं रुदन म्हणजे मंदोदरी. संहिता लेखन केलेलं आहे डॉक्टर पद्मरेखा धनकर. वाचक स्वर सौ माया कारगिरवार. महाबली रावणाचा मृत्यू, सर्वत्र हाहाकार. लंकेच्या महातेजस्वी स्त्रीचा अस्त, लंकेवर आभाळ कोसळलाय, सर्वत्र अंधकार. रावणाचं भव्य भरगच्च अंतपूर, भयान आकांत. रावणाच्या असंख्य स्त्रिया पडत झडत मातीत लोळण घेत निघालाय राजमार्गाने. भेदरलेल्या अतीव दुःखाने हंबरणाऱ्या गायींचा कळपच तशा बाहेर पडत आहेत लंकेच्या उत्तरद्वारातून. रक्ताने माखलेली रणभूमी, हाडामासांचा चिखल, धड शिरांचे ढिगारे आणि हे महाबली महापराक्रमी रावणाचं महाकाय निर्जीव कलेवर. पुन्हा एकच कल्लोळ. या साऱ्यांच्या मध्यभागी असलेली ती वेदनेने थरथरणाऱ्या वेलीसारखी, हीन दीन, दुःखातिरेकाने म्लान, साश्रू नयन. अभिषेक घालताहे ती प्रियाला. तिचा करुण विलाप भारून टाकतोय सारा आसमंत. प्राणनाथ, महाबाहू, राक्षसराज, हे असं झालंच कसं? साक्षात यमाला आणि इंद्राला भयभीत करणारे तुम्ही, देव, दानव, नाग, यक्ष, गंधर्व आणि तिन्ही लोकांना जिंकून महापराक्रमी ठरलेले तुम्ही. तुमचा वेग सहन करणं कुणालाही शक्य नव्हतं. मग तुमच्यासारख्या वीराला एका वनवासी माणसाने कसं करावं? मी वारंवार तुम्हाला समजावलं, रघुनाथाशी वैर करू नका, जानकी रामाला परत करा. पण तुम्ही माझं ऐकलं नाही. त्याचंच हे फळ आहे. तुम्ही माझं ऐकलं असतं तर रामाच्या हातून तुमचा विनाश झालाच नसता. मंदोदरी, रावणाची ज्येष्ठ आणि प्रिय पत्नी, लंकेची महाराणी मंदोदरी, प्रातस्मरणीय पंचकन्येतील एक सौंदर्यवती, शुभ लक्षणा, बुद्धिमान राजनंदिनी मंदोदरी. रामायणाच्या प्रचंड विस्तारात मंदोदरी अवघ्या 2-3 प्रसंगात आपल्या समोर येते. तिची जन्मकथा, रावणाशी विवाह, सीतेचा शोध घेत लंकेत आलेल्या हनुमानास दृष्टीस पडलेली, रावणाच्या अंतपुरातील निद्रिस्त मंदोदरी आणि रावण वधानंतर तिने केलेला करुण विलाप. इतका कमी व्यास प्राप्त होऊनही मंदोदरीची व्यक्तिरेखा वाचकांच्या मनात अत्यंत रेखीव आणि डौलदार उभी राहते. अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम. पंचकन्येतील अहल्या, द्रौपदी, सीता यांचा जन्म आणि त्यांना लाभलेला सभोवार हा सज्जनांचा आहे. धर्म, नीती, तप, सदाचार आणि त्याचं मार्गदर्शन करणारे अनेक गुरुजन अवतीभोवती आहेत. ह्या साऱ्या देवांमध्ये राहून देवत्वास पोचलेले आहेत. पण मंदोदरी असुर कन्या, असुरांमध्ये राहून ती देवत्वास पोचलेली आहे. मद्याच्या महापुरात राहूनही अमृताच्या कलशाला वैगुण्य प्राप्त होत नाही. चिखलाच्या दलदलीत उगवून सुद्धा कमलिनीची शुद्धता आणि पवित्रता अबाधित राहते. अहंकारी, क्रूर, कामासक्त, दुराचारी रावण आणि इतर असुरांच्या सानिध्याच्या दलदलीत राहूनही मंदोदरी आपल्या मांगल्याने
देवत्वास पोहोचते, पंचकन्येत पूजली जाते. हे तिचं वेगळेपण अधोरेखित करते. मंदोदरीच्या जन्माबाबत अनेक कथा सापडतात. मंदोदरी राक्षसराज मयासूर व हेमा नावाच्या स्वर्गीय अप्सरेची कन्या. अप्सरेची कन्या असल्यामुळे ती सौंदर्यवती आणि रूपवान आहे. रावण हा महर्षी विश्रवाचा पराक्रमी पुत्र आहे. हे जाणून मयासूरने तिचा विवाह रावणाशी करून दिला. काही ठिकाणी ती एक शापदग्ध अप्सरा असून शापामुळे मेंढकीच्या रूपाने विहिरीत वास्तव्यात होती आणि आपल्या तपश्चर्येने मूळ रूपात आल्यावर मयासूर आणि हेमा यांनी तिला विहिरीबाहेर काढून आपली कन्या म्हणून तिचा स्वीकार केला. लोकवाङ्मयात आणि लोकपरंपरेत आजही ही कथा रूढ असून मेंढकीला मंदोदरी संबोधण्याची परंपरा दिसून येते. मंदोदरी खऱ्या अर्थाने उलगडत जाते ती रावण वधानंतर तिने केलेल्या विलापातून. विलापाची ही लोकपरंपरा आपल्या भारतात दिसून येते. मृत व्यक्तीचं गुणवर्णन, त्याचे वैशिष्ट्य, त्याच्यावरील प्रेम सार्वजनिकरित्या काहीशा काव्यात्मक पद्धतीने मांडून विलाप करण्याची लोकपरंपरा आहे. राजस्थानमध्ये तर मोल देऊन रुदालींना विलाप करण्यासाठी बोलवलं जातं. रावण वधानंतर मंदोदरीने केलेल्या विलापात केवळ कारुण्य, पतीचं गुणवर्णन, पराक्रमाचं वर्णन, आपल्यावरील प्रेमाचे दाखले येत नाहीत, तर रावणाने केलेले अपराध, दुराचार, अहंकार, कामासक्ती या दुर्गुणांवर ती पांघरून घालत नाही. सारा जन्म त्याला समजावण्यात घालवणारी मंदोदरी शेवटीही तिच्या विलापात त्याचा पुनरुच्चार करते. आपल्या विलापात ती म्हणते, जेव्हा मी ऐकलं की जनस्थानात खूप राक्षसांनी घेरलेला असूनही तुमचा भाऊ खर श्रीरामाकडनं मारला गेला, तेव्हा श्रीरामचंद्र साधारण मनुष्य नाही अशी माझी खात्री पटली. ज्या लंका नगरीत देवांनाही प्रवेश करणं कठीण होतं, तिथे जेव्हा हनुमान बळजोरीने घुसला तेव्हाच आम्ही भावी अनिष्टाच्या आशंकेने व्यथित झालो. यातून मंदोदरीचं वास्तवाचं आकलन, बुद्धिमत्ता, विवेक आणि द्रष्टेपणा दिसतो. महापराक्रमी असूनही रावणाने विनाश ओढवून घेतला, तो सत्तांध आणि कामांध या दुर्गुणांमुळे. अहंकाराच्या गुर्मीमुळे ताटका, शूर्पणखा, खर, दूषणापासून सुरू झालेला असुरांचा विनाश हे सत्य रावण समजू शकला नाही. पण या सत्याचं आकलन मंदोदरी आपल्या विवेकाने करून घेते. अत्यंत कडेकोट बंद असलेल्या लंकेत हनुमानाचा प्रवेश हा खरं तर एक राजा म्हणून रावणासाठी चिंतेचा विषय व्हायला हवा होता. आपल्या सैन्यबळाकडे, संरक्षक बळाकडे त्याचं लक्ष वेधायला हवं होतं. पण आपल्या पराक्रमाच्या वल्गना करणाऱ्या रावणास ते कळलंच नाही. मंदोदरी मात्र आपल्या द्रष्टेपणानं त्याचं आकलन करून घेते. हे केवळ तिच्या बुद्धिमत्तेचंच नाही, तर राजनिपुण आकलनाचं द्योतक आहे. शत्रूच्या सामर्थ्याचं आकलन करून परमात्म स्वरूप समर्थ रामाशी संधी करावी अशी तिची इच्छा आहे. आणि म्हणूनच ती रामाशी वैर पत्करू नका, सीतेला परत पाठवा म्हणून वारंवार रावणास समजावते. पतीच्या कामांध हट्टापोटी एक आई म्हणून तिने किती दुःख पचवलं असेल. मेघनाद, अतिकाय, अक्षकुमार यासारख्या महापराक्रमी पुत्रांची ती माता आहे. इंद्राला परास्त केल्याने मेघनाद इंद्रजित म्हणवला जातो. पण पतीच्या परस्त्री कामनेपोटी उद्भवलेल्या युद्धात आपल्या तिन्ही पुत्रांचा बळी तिने कसा पचवला असेल. तिच्या मातृत्वाचा आकार किती भयान असेल.
एक स्त्री म्हणून मंदोदरीचा विचार करताना ती कशी दिसते? ती लंकेची महाराणी आहे. रावणाच्या अंतपुरातील हजारो स्त्रियांमध्ये त्याची प्रिय पट्टराणी आहे. पण सगळ्यांमध्ये असूनही ती एकाकी आहे. ती पतिनिष्ठ आहे. पण मंदोदरी प्रती रावणाची निष्ठा काय? शेवटपर्यंत पातिव्रत्य तिने सांभाळलेले असले तरी ही निष्ठा एकतर्फी आहे. याचं शल्य तिला सतत छळत नसेल का? पूर्वीच्या प्रथेप्रमाणे राजांना अनेक राण्या असायच्या. आपला राज्यविस्तार व्हावा आणि कोणत्याही युद्धसमयी या राण्यांच्या माहेरचं सैन्यबळ आपणास प्राप्त व्हावे हा एक महत्त्वाचा उद्देश असायचा. पण तसा उद्देश रावणाचा नाही. आपल्या बळाने त्याने तिन्ही लोकांना जिंकलेले आहे. रावण हा कामपिपासू आहे. ही कामपिपासा त्याला विकृतीकडे नेणारी आहे. देव, दानव, ऋषी, गंधर्व अनेकांचा वध करून त्यांच्या कन्या, पत्नी यांचं त्याने हरण केलेलं आहे. कित्येक राजांशी युद्ध करून त्याने कित्येक राजकन्यांना जिंकले आहे. हजारो सौंदर्यवती स्त्रियांनी त्याचे अंतःपुर गजबजलेले असतानाही विश्वातील कुठलीच स्त्री त्याच्या नजरेतून सुटत नाही. पुंजिकस्थला नावाच्या अप्सरेचं बलपूर्वक वस्त्रहरण करून त्याने तिचा उपभोग घेतलाय, ज्यामुळे ब्रह्मदेवाने त्याला शाप दिलाय. वेदवती जी विष्णूला वरण्यास तपश्चर्येत मग्न आहे, तिचाही तो अपमान करतो. अप्सरातील श्रेष्ठ सुंदरी रंभा आपल्या प्रियकराला मिलनोत्सुक जात असताना तिला अडवून घाबरलेल्या विनवणी करणाऱ्या रंभेचा तो शीलभंग करतो. या त्याच्या कामपिसाट वागण्याच्या प्रत्येक जखमा मंदोदरीच्या जिव्हारी लागल्या नसेल का? आपल्यासारखी सौंदर्यवती, बुद्धिमान, गुणसंपन्न पत्नी असताना रावणाच्या बेबंद वागण्याने तिच्यातील स्त्रीत्व, पत्नीत्व अपमानित झालं नसेल काय? ती आतल्या आत किती दग्ध झाली असेल, विदीर्ण झाली असेल ती. पतिव्रता सीतेचं रावणाने कपटानं केलेलं अपहरण हा भ्याडपणा आहे असं म्हणून ती त्याचा धिक्कार करते. बाणेदार सौंदर्य, प्रखर बुद्धिमत्ता आणि तेजस्वी गुणांनी युक्त स्त्रीत्वाचा तो क्षोभ आहे. रावणाने हरण करून आणल्यानंतरही सतत रामानुसंधानात ध्यानमग्न असणारी सीता शरीराने दूर असली तरी मनाने रामाच्या जवळ आहे. पण शरीराने रावणाच्या जवळ असणारी मंदोदरी मानसिक पातळीवर त्याच्या कितीतरी दूर आहे. सीतेच्या बाबत पतिविरह शारीरिक असला तरी मंदोदरीच्या बाबत तो मानसिक पातळीवरचा आहे. रावणाची कामपिपासा पोसली गेली ती सत्तेच्या बळावर. युग कोणतंही असो, सत्तेचा अहंकार वाईटच, मग तो अधिकारपदाचा असो की पुरुषी अहंकाराचा. आजही सत्तेच्या अंमलात कामांध झालेले मत्त रावण जागोजागी दिसून येतात. अनेक स्त्रिया त्यांच्या शोषणाला बळी पडतात. अधिकारपदावर असणाऱ्या ज्या पुरुषाच्या मनात रावण असतो त्याच्या घरात एकाकी आतल्या आत जळणारी विदीर्ण मंदोदरी असतेच असते.